आज ना लवकर उठले, आज आम्हाला जायचं होतं डॉक्टरकडे. तर मग आंघोळ वगैरे केली, घरातले सगळं काम वगैरे केलं. आणि गावाकडे आल्यावर कसं झाडून भरपूर घ्यावं लागते, मग वेळ पण लागतोय. आणि चाय बनवायची होती, म्हटलं अगोदर चाय बनवावं. आणि आमच्या घरी कसं आहे, कोणी काळी चहा पितात, कोणी दुधाची पितात. मग अगोदर ज्यांना काळी पितात त्यांना काढून घेतली, साईडला दूध गरम केलं, चाय सगळ्यांनी दिली. म्हटलं लगेच भाजी बनवून घ्यावे. रात्रीच मग काय केलं, मी शेंगा साफ करून ठेवल्या होत्या आणि हिरव्या मिरच्यात बनवून बघावं म्हटलं. लगेच कांदा भाजला चुलीमध्ये आणि मसाला भाजून घेतला. म्हटलं मसाला भाजून झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आणि ज्या शेंगा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून मस्त शिजून घेतल्या, भाजीला फोडणी देऊन घेतली. आणि लगेच चपात्या बनवून पण घेतल्या. म्हटलं आता गॅसवरती नाही बनवल्या, चुलीवरतीच बनवल्या. आणि लाईन गेली होती त्याच्यामुळे मी आतमध्येच बनवल्या. लगेच दवाखान्यात जायचं होतं, लगेच निघालो दवाखान्यामध्ये. आणि पाणी काय सांगूच नका, भरपूर इकडं पाणी चालू आहे. आणि नंबर काही लवकर आलाच नव्हता, जरा आम्हाला टाईम झाला होता. दवाखाना वगैरे केला आणि लगेच घरी आलो. आणि लेट झालं होतं. आज ना लवकर उठले, आज आम्हाला जायचं होतं डॉक्टरकडे. तर मग आंघोळ वगैरे केली, घरातले सगळं काम वगैरे केलं. आणि गावाकडे आल्यावर कसं झाडून भरपूर घ्यावं लागते, मग वेळ पण लागतोय. आणि चाय बनवायची होती, म्हटलं अगोदर चाय बनवावं. आणि आमच्या घरी कसं आहे, कोणी काळी चहा पितात, कोणी दुधाची पितात. मग अगोदर ज्यांना काळी पितात त्यांना काढून घेतली, साईडला दूध गरम केलं, चाय सगळ्यांनी दिली. म्हटलं लगेच भाजी बनवून घ्यावे. रात्रीच मग काय केलं, मी शेंगा साफ करून ठेवल्या होत्या आणि हिरव्या मिरच्यात बनवून बघावं म्हटलं. लगेच कांदा भाजला चुलीमध्ये आणि मसाला भाजून घेतला. म्हटलं मसाला भाजून झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आणि ज्या शेंगा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून मस्त शिजून घेतल्या, भाजीला फोडणी देऊन घेतली. आणि लगेच चपात्या बनवून पण घेतल्या. म्हटलं आता गॅसवरती नाही बनवल्या, चुलीवरतीच बनवल्या. आणि लाईन गेली होती त्याच्यामुळे मी आतमध्येच बनवल्या. लगेच दवाखान्यात जायचं होतं, लगेच निघालो दवाखान्यामध्ये. आणि पाणी काय सांगूच नका, भरपूर इकडं पाणी चालू आहे. आणि नंबर काही लवकर आलाच नव्हता, जरा आम्हाला टाईम झाला होता. दवाखाना वगैरे केला आणि लगेच घरी आलो. आणि लेट झालं होतं.